नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत। या व्हिडिओमधील एक ना एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्या अगोदर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर सुरू करूया। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर 1962ला झालेली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना। नेक्स्ट, महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी कोणता? तर 2.5 वर्षाचा आहे। नेक्स्ट, महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे बंधनकारक आहे? तर एकूण 4 बैठका घेणे बंधनकारक आहे। नेक्स्ट, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा ग्रामसेवक असतो। नेक्स्ट, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी कोण असतो? तर सरपंच असतात। नेक्स्ट, कायद्याद्वारे कामाचा हक्क मान्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर आपला महाराष्ट्र। नेक्स्ट, महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद अध्यक्षांच्या एकूण जागांपैकी किती टक्के जागा महिलांकरिता राखीव आहेत? तर एकूण 50% जागा महिलांकरिता राखीव आहेत। नेक्स्ट, बलवंतराव मेहता समितीची स्थापना केव्हा झाली? तर 1957ला बलवंतराव मेहता समितीची स्थापना झालेली आहे। नेक्स्ट, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पदसिद्ध सदस्यांच्या सर्वसाधारण सभेची बैठक रिकाम्या जागा महिन्यातून एकदा होते? तर 3 महिन्यातून एकदा होते। नेक्स्ट, राज्य सरकाराकडून जिल्हा परिषदांना जमीन महसुलीच्या शेकडा किती टक्के अनुदान मिळते? तर एकूण 70% एवढे अनुदान मिळत असते। नेक्स्ट, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे राहण्यास उमेदवाराचे वय किती वर्ष असावे? तर एकूण वय 21 वर्ष असावे लागते। नेक्स्ट, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी किती प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते? तर एकूण 12,000 एवढे अनुदान दिले जाते। नेक्स्ट, जिल्हा परिषदेकडे जिल्हा पातळीवर विकासाची कामे सोपविण्यात यावीत अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर अशी शिफारस ही अशोक मेहता समितीने केलेली आहे। नेक्स्ट, तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांच्या किती पट पंचायत समिती सदस्यांची संख्या असते? तर एकूण दुप्पट एवढी पंचायत समिती सदस्यांची संख्या असते। नेक्स्ट, नरेगा अंतर्गत सामाजिक अंकेक्षण वर्षामध्ये किती वेळेस करणे अपेक्षित आहे? तर दर 6 महिन्यात एकदा करणे अपेक्षित आहे। नेक्स्ट, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण कधी सुरू झाले? तर 2 ऑक्टोबर 2014ला स्वच्छ भारत अभियान ग्रामीण सुरू झालेले आहे। नेक्स्ट, रोजगार हमी योजना महाराष्ट्रात सर्वत्र कधी सुरू झाली? तर 20 डिसेंबर 1980ला रोजगार हमी योजना महाराष्ट्रामध्ये सर्वत्र सुरू झालेली आहे। नेक्स्ट, पंचायत समितीमध्ये कमाल सभासद संख्या किती आहे? तर पंचायत समितीमध्ये कमाल सभासद संख्या 25 एवढी आहे। नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कधी सुरू झाले? तर 2011ला हे अभियान सुरू झालेले आहे। नेक्स्ट, दामोदर खोरे व हिराकूड योजना या बहुउद्देशीय योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत हाती घेण्यात आल्या? तर पहिल्या
पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये हाती घेण्यात आलेल्या आहेत? नेक्स्ट, महाराष्ट्रात पाणलोट विकास कार्यक्रम पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर 1983ला हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, ग्राम पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दरडोई किती लिटर पाणी पुरवण्याचे प्रमाण निश्चित केले आहे? तर एकूण 40 लिटर पाणी पुरवण्याचे प्रमाण निश्चित केलेले आहे. नेक्स्ट, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांची काम मागितल्यास किती दिवसात काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे? तर एकूण 15 दिवसात काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. नेक्स्ट, संसद आदर्श ग्राम योजनाची सुरुवात केव्हा करण्यात आली? तर 11 ऑक्टोबर 2014ला ही योजना सुरुवात करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, भारतातील पहिले निर्मल राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर सिक्कीम हे राज्य ठरलेले आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर 2005ला हा कायदा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कोणत्या कलमान्वये पंचायत समितीची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 56 नुसार ही तरतूद करण्यात आली आहे. नेक्स्ट, कोणत्या घटना दुरुस्तीप्रमाणे मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत घटविण्यात आले आहे? तर 61व्या करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला आहे? तर 1961व्या वर्षी हुंडा प्रतिबंध कायदा संमत झालेला आहे. नेक्स्ट, ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान किती वेळेस घेतल्या जातात? तर ग्रामसभेच्या बैठका हे वर्षातून किमान 4 वेळेस घेतल्या जातात. नेक्स्ट, 1986मध्ये रिकामी जागा कमिटीने पंचायत राज्याला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली, तर LM सिंघवी समितीने शिफारस केलेली आहे. नेक्स्ट, पंचायत समिती संबंधीच्या तरतुदी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961च्या कोणत्या परिशिष्टात आहेत? तर 6व्या परिशिष्टामध्ये आहेत. नेक्स्ट, सातबाराचा उतारा कोणत्या महसूल अधिकाऱ्यांनी संबंधित आहे? तर तलाठी या अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. नेक्स्ट, पिकांची आणेवारी कोण ठरवितो? तर तहसीलदार हा पिकाची आणेवारी ठरवितो. नेक्स्ट, गाव पातळीवर तलाठ्यांच्या हाताखाली महसुलाचे काम करण्यासाठी कोणता अधिकारी असतो? तर कोतवाल हा अधिकारी असतो. नेक्स्ट, पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो? तर गट विकास अधिकारी काम करतो. नेक्स्ट, खालीलपैकी खेड्यातील कायदा व सुव्यवस्था कोण राखतो? तर पोलीस पाटील राखत असतो. नेक्स्ट, पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये पंचायत समितीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर एकूण 5 वर्षाचा हा कार्यकाल असतो. नेक्स्ट, खेड्यातील जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो? तर ग्रामसेवक हा खेड्यातील जन्ममृत्यूची नोंद ठेवत असतो. नेक्स्ट, शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रम तहसीलदारास कोण कळवितो? तर तलाठी कळवित असतो. नेक्स्ट,